राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना 25 फेब्रुवारी 2026 च्या शासन निर्णयान्वये दिनांक 1 जुलै 2025 पासून 55% वरून 58% असा सुधारित महागाई भत्ता हा अनुज्ञेय करण्यात आलेला होता आणि त्यानुसार 1 फेब्रुवारी 2026 पासून हा जो महागाई भत्ता आहे हा रोखीने देण्यात यावा अशा प्रकारचे शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आलेला होता। त्याचबरोबर माहे जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीमधील जी काही थकबाकी होती ही मार्च 2026 च्या महिन्यात रोखीने अदा करण्यात यावी आणि उर्वरित कालावधीतील म्हणजेच नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीमधील जी काही थकबाकी होती ही थकबाकी स्वतंत्रपणे देण्यासंदर्भातील आदेश हे स्वतंत्रपणे निर्गमित करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला होता आणि त्याच अनुषंगाने दिनांक 18 मे 2026 रोजी राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्यासंदर्भामध्ये महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांनी एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। तर याची प्रस्तावना काय आहे बघा। तर शासन निर्णय समक्रमांक दिनांक 25 फेब्रुवारी 2026 अन्वये राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर दिनांक 1 जुलै 2025 पासून 55% वरून 58% अशा सुधारित करण्यात आलेला आहे। त्यानुसार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 पासून सदर महागाई भत्ता वाढ रोखीने देण्यात यावी। तसेच माहे जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकी मार्च 2026 या महिन्यात रोखीने अदा करण्यात यावी व उर्वरित कालावधीतील थकबाकी बाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्याचा निर्णय हा घेण्यात आला होता। त्याच अनुसरून राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना उर्वरित कालावधीतील थकबाकी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। या शासन निर्णयान्वये सुधारित वेतन संरचनेत 7व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई भत्त्याच्या थकबाकीची रक्कम माहे मे 2026 च्या वेतनासोबत रोखीने देण्याचा निर्णय हा घेण्यात येत आहे। महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याप्रमाणे यापुढे लागू राहील। यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन व भत्ते ज्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून मागविण्यात यावा। अनुदान प्राप्त संस्था जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखा शीर्षकाखालील ज्या उपलेखा शीर्षकाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्याच उपलेखा शीर्षकाखाली हा खर्ची टाकण्यात यावा। म्हणजेच मे महिन्यातील जे वेतन आहे या महिन्यातील वेतनामध्ये 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 हा जो महागाई भत्ता आहे या महागाई भत्त्याची थकबाकी ही प्राप्त होणार आहे।